जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचा मॅथ बाय अजय अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे, स्टार म्हणजे गुणाकार. काय दिलेला आहे आपल्याला? स्टार म्हणजे दिलेला आहे गुणाकार. डॉलर म्हणजे दिलेला आहे आपल्याला इथं भागाकार. डॉलर म्हणजे भागाकार आणि हॅज म्हणजे दिलेला आहे इथं प्लस आणि ॲट द रेट म्हणजे मायनस. ठीक आहे. आता विचारला का आपल्याला $108 $108 9 हॅच 12 नंतर स्टार 3 त्याच्यानंतर ॲट द रेट 8 बरोबर किती हे आपल्याला विचारलं. तर बघा कसं सॉल्व करायचं. आता डॉलरच्या जागी काय दिलेलं आपल्याला? भागाकार. तर भागाकार ठेवायचा, डॉलरच्या जागी भागाकार ठेवायचा. ठीक आहे. नंतर ह्याच्या जागी काय आहे? प्लस, तर प्लस ठेवायचा. स्टारच्या जागी किती आहे? गुणाकार, तर गुणाकार ठेवायचा. ॲट द रेटच्या जागी मायनस आहे तर मायनस ठेवायचा. ठीक आहे. 9 1 9 9 2 18 प्लस आहे तर 12 3 36 मायनस आहे तर 8. 36 आणि 12 किती झाले? 48. 48मधून 8 गेलं तर किती उरले? 40. आपलं आन्सर किती आलं तिथं? 40 आलेला आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 2 बरोबर काय आहे इथं? 4 दिलेला आहे. त्याच्यानंतर 3 बरोबर 18, 3 बरोबर 18, 4 म्हणजे 48 आणि 5 म्हणजे 100. तर विचारला काय आपल्याला 9 बरोबर किती म्हणते. तर बघा काय झालेलं आहे इथं, 2चा स्क्वेअर गुन्हेला काय 1 बरोबर किती येते? 2चा स्क्वेअर 4 गुन्हेला 1 केलं तर किती येऊन आलं आपलं? 4 येऊन आलं. ठीक आहे. 3चा स्क्वेअर गुन्हेला काय आहे 2, तर 3चा वर्ग किती येते? 9 9 गुन्हेला 2 केलं तर येऊन आलं 18. ठीक आहे. 4चा स्क्वेअर गुन्हेला किती आहे? 3 4चा स्क्वेअर 16 गुन्हेला 3 केला तर किती येऊन आलं? 48 येऊन आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 5चा स्क्वेअर केला आपण ना, तर गुन्हेला काय केला आता? 4 केलेला आहे. तर 5चा स्क्वेअर 25 गुन्हेला 4 केलं तर किती आलं? 100 आले. तर बघा इथं होऊन काय राहिलेला आहे बघा. आता 2चा स्क्वेअर केला म्हटलं 2मधून 1 मायनस केला ते किती आला? 1. तर मग 2चा स्क्वेअर गुन्हेला 1 केलेला आहे. आता 3 आहे, 3चा स्क्वेअर केला 3मधून 1 मायनस केला 2, तर 9 3चा स्क्वेअर 9 9 गुन्हेला 2 म्हणजे आपल्याला इथं काय दिसून आलं? 4मधून 1 मायनस केला त्याचा गुणाकार करून आले, त्याचा स्क्वेअर करून आला त्या संख्येचा. बघा आता दिलेलं काय इथं 9 9चा काय करायचं? मग स्क्वेअर करायचा, 9मधून 1 मायनस करायचा त्याचा गुणाकार करून टाकायचा. बघा 9चा स्क्वेअर किती येते? 81 गुन्हेला काय करायचे? 8. बघा आता 8 1 8 8 8 64 म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे तिथं? 648 आलेला आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका परिवारात म्हणते विशाल हा विजयापेक्षा लहान आहे म्हणते. ठीक आहे. विशाल आहे विजयापेक्षा काय म्हणते? लहान आहे. विजयापेक्षा लहान आहे. विजय काय झाला? विशालपेक्षा मोठा झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विजय ही सोनालीपेक्षा मोठी आहे. आता विजय आहे ही काय म्हणते? सोनालीपेक्षा मोठी आहे. तर मग सोनाली काय येणार? विजयापेक्षा लहान. ठीक आहे. तर नंतर काय विचारलं? विशाल हा सोनालीपेक्षा मोठा आहे म्हणते. विशाल हा म्हणते सोनालीपेक्षा मोठा आहे म्हणते. विशाल हा सोनालीपेक्षा मोठा आहे, विजयापेक्षा विशाल लहान आहे म्हणते. सोनालीपेक्षा विशाल मोठा आहे आणि विजयापेक्षा विशाल लहान आहे. तर विजयापेक्षा म्हणजे विशाल लहान आहे. मग आता बघा हे विजय आहे. ठीक आहे. विजयापेक्षा म्हणते विशाल लहान आहे. ठीक आहे. विशाल आला याच्या खाली. ठीक आहे. नंतर सोनालीपेक्षा म्हणते विशाल हा सोनालीपेक्षा मोठा आहे म्हणते. तिथे लिहायचं सोनालीपेक्षा मोठा आहे तर विशाल, सोनाली लिहायचं इथं. तर सर्वात मोठे कोण आहे म्हणते. तर बघा आता सर्वात मोठं कोण राहणार? मग इथं विजय राहणार आहे. सर्वात वरतं कोण येणार आहे इथं? विजय. तर मग उत्तर काय मग आपलं तिथं? विजय आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 23 29 47 डॅश आणि 110. आता इथं आपल्याला खाली जागे काय येणार? रिकामी जागे काय येणार आहे ते बघायचं आहे. बघा आता काय दिसून आली इथं? 23 आहे. ठीक आहे. 23मध्ये प्लस काय केलेला आहे? हा दोघांचा गुणाकार म्हणजे 2 गुणेला 3 केलेला आहे. ठीक आहे. बरोबर. पहा आता 23 लिहिलं इथं
23 प्लस हे 2 गुणिले 3 केलं तर किती येते? 3 दुणे 6, किती आलं? 29 आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं हे 29 आलं आहे. डबल आता हे 29 प्लस ह्या दोघांचा गुणाकार 2 गुणिला 9 केले तर बघा 29 प्लस 9 दुणे 18 तर किती आलं इथं? 9 दुणे 18 केलं तर 47 आलेलं आहे. ठीक आहे, आता डबल तसं 47 लिहिलं आपण प्लस 7 गुणिला किती केलं? 4 केलेला आहे. ठीक आहे, 47 मध्ये 4 प्लस केले आपण 7 चोक 28 केले प्लस. ठीक आहे, याचा दोघांचा गुणाकार काय ते 7 चोक 28. आता 28 प्लस केल्यावर किती होऊन आलं? 75 येऊन आलं. किती होऊन आलं? 75. म्हणजे आपले आन्सर किती आहे तिथं? 75 आहे. ठीक आहे, आता 110 आहे ते का पाहू आता. काय 75 प्लस काय करायचं? 7 गुणिला 5 इथे ते 75 प्लस 7 गुणिला 5 किती? 35. 110 येऊन आलं काय? येऊन आलं. म्हणजे आपलं काय बरोबर मिळतं. म्हणजे उत्तर किती आहे तिथं आपलं? 75 आहे. ठीक आहे, 75. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 45 47 45 47 50 54 62 आणि 73. तर आपल्याला याच्यातनी विसंगत संख्या ओळखायची आहे, म्हणजे चुकीची संख्या ओळखायची आहे. बघा आता काय दिसून आली इथं? 45 होऊन 47 मिळालं म्हणजे प्लस काय झालं इथं? 2 झालेलं आहे. ठीक आहे, इथं प्लस 3 झालेलं आहे आणि इथे काय प्लस 4 झालेलं आहे. ठीक आहे, परंतु इथं पाहता शेवटमध्ये काय होणार? प्लस 62 काय झालं? प्लस 11 झालेलं आहे. ठीक आहे, 11 झालेलं. तर मग बघा आता हे काय दिसून आलं आपल्या इथं? मूळ संख्या दिसून आल्या ना. काय दिसून आलं? मूळ संख्या. मग आता 2 मध्ये 3 आता काय करायला पाहिजे होतं आपल्याला? प्लस 5 करायला पाहिजे. मग 50 मध्ये प्लस 5 केल्यावर काय पाहिजे होतं? इथं 55 पाहिजे होते. 50 आणि प्लस 7 केल्यावर 62 येऊन आले. म्हणजे बरोबर चालली आपली सिरीज. तर मग इथं चुकीची संख्या कोणती येतं? 54 आहे. म्हणजे 54च्या जागी काय पाहिजे होतं आपल्याला? तिथं 55 पाहिजे होतं. उत्तर काय मग आपलं तिथं? 54. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 27 1 27 1 4 9 12 नंतर 25 त्याच्यातनी काय 15 5 9 3 आणि त्या 18 क्वेश्चन मार्क 8 24 आणि 3 असं आपल्याला काय दिलेलं आहे? क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा आपल्याला काढायचा काय? हा रिकामी जागी काढायचा आहे. तर मग काय कसं सॉल्व करायचं? काय करायचं? ह्याचा दोघांचा गुणाकार करायचा. ठीक आहे, 12 गुणिला 9 आणि भागाले काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, वरच्या संख्येचा गुणाकार 27 गुणिला 4. ठीक आहे, आता बघा आता 4 1 4 4 3 12 3 1 3 9 1 9 9 3 27 3 1 3 म्हणजे आपली येऊन राहिलं इथं उत्तर. म्हणजे जे उत्तर आलं ते काय लिहिलं आपण? इथं लिहिलेलं. ठीक आहे, इथे तसंच 25 गुणिला काय करायचं? 9 भागायला काय करायचं? 3 गुणिला 5. ठीक आहे, 5 1 5 5 5 25 3 1 3 3 3 9 किती आलं? 15. तर इथं आपण गोलामध्ये काय लिहिलेलं आहे? 15 लिहिलेलं आहे. इथे तसं सॉल्व करायचं. काय आहे आता? 18 गुणिला काय करायचं? 8. ठीक आहे, भागायला काय करायचं? 24 गुणिला 3 द्यायचं. आता 3 1 3 3 6 18 8 1 8 8 1 24 3 1 3 3 2 6 म्हणजे आपला गुणाकार किती आला? मग तिथं 2 आला. तिथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय आहे आपलं उत्तर? तिथं 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय? 27 गोलामध्ये 27 आहे. 3 5 2 4. ठीक आहे, नंतर इथं 5 गोलामध्ये 37 आहे. 6 2 3 इथं क्वेश्चन मार्क 5 2 2 आणि 9. आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काढायचं आहे. तर बघा किती येणार उत्तर? काय दिसून आला? काय आता सर्वांचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. बघा 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर प्लस काय करायचं? 2चा स्क्वेअर. याचा स्क्वेअर केल्यावर किती येते? 4चा स्क्वेअर 16 प्लस 3चा स्क्वेअर किती येते? 9 प्लस 5चा स्क्वेअर 25 प्लस 2चा स्क्वेअर 4. याची ॲडिशन केल्यावर किती येऊन आलं आपल्या इथं?
सर्वांचे ॲडिशन केल्यावर 54 येऊन आलं. किती येऊन आलं? 54 येऊन आलं. तर 54चे काय दिसून आले इथं? अर्धे दिसून आले, म्हणजे 27. ठीक आहे. म्हणजे सर्वांचा स्क्वेअर करायचा आणि त्याची ॲडिशन करून त्याचे अर्धे करायचे, म्हणजे किती येते? 27 येते. आता इथे तसंच आहे. आता इथे तसंच करायचं. ठीक आहे. इथे तसंच आहे, तर इथे आता बघा 5चा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर 25 प्लस 2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, 9चा स्क्वेअर 81. ठीक आहे. आता याची करायची ॲडिशन केल्यावर किती येऊन आलं याची? तर बघा आता ॲडिशन केल्यावर किती येऊन आलं? 2 2 बरोबर आहे ना शेवट? बरोबर आहे. बघा आता याची सर्वांची ॲडिशन केल्यावर किती येते? आता किती झालं इथं? 81 81 4 81 85 85 ने 89 89 आणि किती झाले? 5 89 आणि 5 94 किती झालं? 94 आणि हे 114 होऊन आले. किती होऊन आले? 114 होऊन आले. त्याला काय करायचे? अर्धे अर्धे केल्यावर 2 5 10 20 ते 14. तर किती येऊन आलं आपलं उत्तर तिथं? 57 येऊन आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, ए प्लस यू बरोबर आहे व्ही, हां, सी प्लस आय बरोबर काय दिसून आलं? यल, ई प्लस जे बरोबर किती विचारलं आपल्याला. बघा काय दिसून आलं इथं? ए कितीवर येते? 1 वर. यू कितीवर येते? 21 वर. दोघांची ॲडिशन केल्यावर किती? 22. 22 वर काय येते? व्ही. म्हणजे दोघांची ॲडिशन करून आली इथं सरळ सरळ. म्हणजे सी कितीवर येते? 3 वर. आय कितीवर येते? 9 वर. 3 आणि 9 किती झाले? 12. 12 वर काय येते? यल. इथे तसंच ई कितीवर येते? 5 वर. जे कितीवर येते? 10 वर. दोघांची ॲडिशन केली ते 15. आणि 15 वर काय लिहितो आपण? ओ. म्हणजे आपला आन्सर किती आहे तिथं? ओ आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ए डी जी जे एम. आणि इथं क्वेश्चन रिकामी जागा काय येणार ते आपल्याला विचारलं. बघा आता काय दिसून आलं? एवरून डी चाललं म्हणजे +3, डीवरून जी चाललं +3, जीवरून जे चाललं +3, जेवरून एम चाललं +3. एममध्ये आता +3 केल्यावर किती येणार? एम कितीवर येते? 13. 13मध्ये +3 केल्यावर किती येणार? 16 येणार. तर उत्तर किती येते तिथं? आपला पी येते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ए झेड जी टी, त्याच्यानंतर आहे एम एन, त्याच्यानंतर आहे डॅश म्हणजे @YB. तर आपल्याला ह्या क्वेश्चन मागच्या जागी काय येणार ते पाहायचं आहे. तर बघा काय दिसून आली इथं? एवरून जी चालला म्हणजे +6, जीवरून एम चालला +6, एममध्ये +6 केल्यावर किती येणार आहे? यस येणार आहे. तिथे यस येणार आहे. यसमध्ये +6 केल्यावर डबल वाय येणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं यसपासून सुरू होणार पाहिजे. तर यसपासून सुरू होणार किती आहे? त्याच्यातनं एकच आहे, SH. म्हणजे उत्तर किती आलं तिथं? आपलं SH आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे P डॅश XRG डॅश डॅश, त्याच्यानंतर WXR डॅश डॅश WXR डॅश MPW डॅश डॅश GM. आपल्याला विचारलं त्या रिकामी जागा आहे तिथं काय येणार आहे. तर बघा आता पहिले काय करायचं, अशा वेळेस सर्व अक्षर आपले मोजून घ्यायचे किती आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 किती आहे? 18 आहे. तर 18ला काय डिवाइड म्हणजे असं भाग पाडायचे, त्याचं सायंत्रिक 18 होते. ठीक आहे. तर काय कायच्या जोड्या करायचं? 6ची जोड्या करायची किंवा 3ची करायची किंवा 2ची करून पाहायची किंवा 9ची करायची. आता सायंत्रिक 18 6ची करून पाहू आपण पहिले. सर्वात मिळते का तर पाहायचं. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. इथं 6 आलं, डबल इथून 4 आणि डबल 6 आहे. बघा आता PW दिसून आली तर PW ठेवायचं. ठीक आहे. PWGM. ठीक आहे. PWGM
जी एम इथे त्याचा PW XR GM, PW XR GM, म्हणजे आपली सिरीज तयार झालेली आहे. काय आहे जिथं रिकामी जागा काय आहे तर पहिले W, नंतर M, नंतर PGXR, WMPGXR हे आपलं उत्तर आहे. WMPGXR ऑप्शन नंबर 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे टीम. काय आहे टीम? टीम हा शब्द आपण PIWQ लिहिला, ठीक आहे. तर युनिट हा शब्द कसा लिहू म्हणते? युनिट हा शब्द कसा लिहू? बघा आता काय दिसून आलं इथं, टी कितीवर येते? 20वर येते, ठीक आहे. कितीवर येते? 5वर, A1वर, M 13वर येते. हे किती आहे? 16, 9, 23 आणि इथं 17. काय दिसून आलं आपल्या इथं? बघा आता पहा, 20वरून 16 झाले म्हणजे किती झाले इथं? -4 झालेलं आहे, ठीक आहे. 5वरून 9 झाले +4. आता हे कितीवर येते? तसा 27वर येते, ठीक आहे. 27मधून 4 गेले तर म्हणजे 23 झाले, म्हणजे -4 +4 होऊन काय राहिलं तिथं? एका ह्याच्यात -4 होऊन राहिलं, दुसऱ्या ह्याच्यात +4, -4 +4. इथे तसंच करायचं, -4 +4, -4 +4, ठीक आहे. आता यूमध्ये -4 केल्यावर किती येते? यू किती येते? 21वर. 21मधून -4 केल्यावर किती येते? 17. 17वर काय येते? आपलं क्यू येते, ठीक आहे. एनमध्ये +4 केल्यावर किती येते? 18. 18वर काय येते? आर येते, ठीक आहे. आयमध्ये -4 केल्यावर किती येते? ईवर कितीवर? कितीवर येते? 5वर येते. 5वर काय येते? ई येते, ठीक आहे. आता इथं काय आहे? 20मध्ये +4 केल्यावर येते 24. 24वर येते एक्स. उत्तर काय आहे आपलं तिथं? QREX. QREX. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, AB बरोबर काय दिलेलं आपल्या? रेशो दिलेला आहे ABCD आणि E असा आपल्याला रेशो दिलेला आहे यांचा. आता काय दिला? ABचा रेशो आहे 1:2, ठीक आहे, लिहायचं इथं, ठीक आहे. BCचा रेशो आहे 3:4, लिहायचं इथं, ठीक आहे. त्याच्या खाली लिहून घ्यायचं. CDचा रेशो आहे 2:3, CDचा रेशो आहे 2:3, ठीक आहे, लिहून घ्यायचं. DEचा रेशो आहे 3:4, DEचा रेशो आहे 3:4 आहे. आता बघा जिथं रिकामी जागा आहे तिथं काय लिहायचं? ते संख्या लिहून घ्यायची तिथं, तिच्या समोरची संख्या. इथं 2 लिहायचे, 2 लिहायचे, 2 लिहायचे. इथं आता 4 आहे तर इथं 4 लिहायचे, 4 लिहायचे. इथं 3 आहे तर 3 लिहायचे, ठीक आहे. इथं 3 आहे तर इथं 3 लिहायचे, 3 लिहायचे, 3 लिहायचे. इथं खाली 3 आहे, 3 आहे, 2 आहे, 2 आहे, म्हणजे त्याच्यासमोरची संख्या भरून टाकायची तिथं. आता आपल्याला रेशो कशाचा विचारलेला आहे? बी आणि ईचा रेशो. बी कुठं आहे? इथं आहे, ठीक आहे. ई कुठं आहे? इथं आहे. तर बीच्या समोर व्हॅल्यू काय दिसून आली आपल्याला इथं, आणि ईच्या समोर व्हॅल्यू काय दिसून आली ठेवून द्यायची. तर बी समोर आहे 3 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला किती आहे? 2 गुणिला 3, ठीक आहे. याचा रेशो विचारला आपल्याला 2 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 4. तर बघा आता 2 दुणे 4, 4 ने 4 कॅन्सल झाला, ठीक आहे. 3 1 3, 3 3 कॅन्सल झालं. उरलं किती इथं? 3 उरला बीजवळ, निजवळ किती? 4 दुणे 8. रेशो काय आला आपल्या तिथं? 3:8चा रेशो आलेला आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? सर्व गुन्हेगार कैदी आहे म्हणते. सर्व गुन्हेगार आहे हे काय म्हणते? कैदी आहे, ठीक आहे. कैदी आहे म्हणते, ठीक आहे. एकही कैदी सुशिक्षित नाही म्हणते. एकही कैदी हा सुशिक्षित नाही आहे, ठीक आहे. आता विचारलं काय आपल्याला? काही सुशिक्षित कैदी आहे म्हणते. काही सुशिक्षित कैदी दिसून राहिले काय आपल्याला? डायरेक्ट म्हटलेलं आहे एकही कैदी सुशिक्षित नाही आहे म्हणते. तर काही सुशिक्षित कैदी होणार काय? नाही होणार. मग हे काय? चुकीचं आहे. पहिलं काय आपलं? चुकीचं आहे. त्याच्यानंतर काही सुशिक्षित गुन्हेगार आहे म्हणते. काही सुशिक्षित गुन्हेगार आहे. जेव्हा काही कैदीच हे सुशिक्षित नाही तर काही गुन्हेगार सुशिक्षित असणार का याच्यातनी? आहेत का? नाही असणार. हे काय मग आपलं चुकीचं आहे. म्हणजे आपलं काय? दोन्हीही चुकीचे आहे. उत्तर काय आपल्या तिथं? दोन्ही चुकीचे, दोन्ही रॉंग.
बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका फोटोमध्ये बघत रमेश म्हणाला म्हणते, मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही, पण या मुलाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे, तर सांगा रमेशच्या हातात कोणाचा फोटो आहे. तर आपल्याला विचारलं, तर बघा कसं सॉल्व करायचं. आता म्हणते एका फोटोमध्ये बघत रमेश म्हणाला म्हणते, ह्या फोटो आहे, ठीक आहे. ह्या फोटोमध्ये बघत रमेश म्हणाला म्हणते की मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही, म्हणजे रमेशले कोणी भाऊ किंवा बहीण नाही आहे म्हणते रमेशले, ठीक आहे. पण या मुलाचे वडील, हे जो फोटोमध्ये आहे या मुलाचे वडील आहे, ठीक आहे. या मुलाचे जे वडील आहे म्हणते ते माझ्या वडिलांचे मुलगा आहे म्हणते. ह्या मुलाचे जे वडील आहे हे रमेशच्या वडिलांचा म्हणते मुलगा आहे म्हणते, ठीक आहे. रमेशचे जे वडील असेल त्याचा काय म्हणते मुलगा आहे. तर म्हणजे आता आपल्या डायरेक्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं, रमेशले भाऊ नाही आहे म्हणते, रमेशले बहीण नाही आहे, भाऊ नाही आहे किंवा म्हणते कुणीच नाही म्हणते. तर मग हा वडील कोण झाला, ह्या फोटोमधला वडील कोण झाला, हा रमेश झालेला आहे. कोण झालेला, रमेश. आता विचारलं का आपल्याला इथं, तर सांगा रमेशच्या हातात कोणाचा फोटो आहे. तर रमेशच्या हातात कोणाचा फोटो आहे, रमेशच्या मुलाचा आहे, रमेशच्या मुलाचा. उत्तर काय तिथं, रमेशच्या मुलाचा, रमेशच्या मुलाचा. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 3:36 घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा याच्यात किती अंशाचा कोन तयार होईल म्हणते. तर काय करायचं, 3 आणि 36 मध्ये करायचं आहे आपल्याला, किती अंशाचा कोन तयार होईल काढायचा आहे. तर बघा काय करायचं, आता जे घंटे राहते त्याला काय करायचं 30 न गुणाचं, ठीक आहे. 30 डिग्रीनं गुणाचं, मायनस काय करायचं 36 मिनिट आहे ना, 36 मिनिटाला काय करायचं 11/2 न गुणाचं. आता जे उत्तर येते ते मायनस करून टाकायचं, ते आपलं उत्तर येऊन जातं. बघा 2 16, ठीक आहे. आता याच्यात 3 त्रिक 9 झाले, मायनस काय करायचं 18 हातचा 1 18 18 आणि 9, ठीक आहे. त्याच्यातून मायनस केला तर किती होऊन आला, 108 डिग्री होऊन आला. किती होऊन आला, 108 डिग्री. किती अंशाचा कोण बनणार मग तिथं, 108 डिग्रीचा बनणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 31 गुणिला काय 31/10 गुणिला काय 310 प्लस आहे 700. तर बघा याचं उत्तर काय येणार आहे. तर बघा आता पहिलं काय गुणाकार दिलेला आहे ना आपल्याला ऑप्शनमध्ये, तर काय करायचा गुणाकार सॉल्व करायचा, ठीक आहे. 31 गुणिला 3 केले तर किती येते 93 येऊन राहिले, ठीक आहे. 10 गुणिला 10 केलं तर किती होऊन 100 येऊन राहिले. आता प्लस आहे तर प्लस करायचा 700. बघा आता इथं प्लेस आपल्याला छेदाची व्हॅल्यू समान असले तर काय करायचं समान घेऊन घ्यायचे, ठीक आहे. 100 घेतले तर कॉमन घेऊन घेतले. आता 93 प्लस 7 केले तर किती होऊन आले इथं 100 येऊन आले. 100 भागिले 100 केले तर किती येते मग आपलं उत्तर इथं 1 येऊन आलं. किती येऊन आला, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 5 गुणिला 30 काय आहे 5 गुणिला 30, ठीक आहे, प्लस काय आहे 6 गुणिला 10 प्लस काय आहे 0 गुणिला 100, त्याच्यानंतर प्लस आहे 100 भागिले 5, 100 भागिले 5 आहे. तर बघा याचं उत्तर काय येणार ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा सॉल्व करत जायचं. आता 5 त्रिक 15, ठीक आहे. इथं 150 आले प्लस आहे तर प्लस द्यायचा, 6 10 60 प्लस आता प्लस 0 गुणिले 100 केलं तर किती येणार आहे आपलं 0च येणार आहे, ठीक आहे. 0ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर काय येते आपलं 0 येते, ठीक आहे. इथं प्लस आहे 20 भागिले 100 भागिले 5 केलं तर किती येते 20 येते, ठीक आहे. ते सर्वांची ॲडिशन केल्यावर किती येऊन आलं 230 येऊन आलं, ठीक आहे. 230 ते आन्सर किती आहे मग आपल्या तिथं 230 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, x-5 काय x-5 भागिले किती आहे 91 आहे, आणि हे बरोबर कायचे आहे म्हणते 15/13च्या बरोबर. तर आपल्याला एकच्या जागी व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा काय करायचं, आता हे कॉमन आहे ना, इथं भाग जाते काय भाग देऊन द्यायचा, 13 1 13 13 7 91, ठीक आहे. आता याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा, ठीक आहे. एक ना इकडे x-5 गुणला तर किती येते x-5च येऊन आलं, ठीक आहे. बरोबर कायचा 7 ने इकडे 15 साठी किती होते 105 आहे. तर आता 1ची व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे. आता इथं मायनस आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे 105 मध्ये प्लसचे 5 येणार. तर उत्तर काय येणार, 1ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ 110 आलेली आहे. किती आलेली आहे 110.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 2 किलोमीटर रस्त्याचे का दिलेला 2 किलोमीटर रस्त्याचे दुतर्फे प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील म्हणते. तर बघा आता हे कसं सॉल्व करायचं. आता दोन रस्ते आहे म्हणते. आता एक 2 किलोमीटरचा रस्ता आहे म्हणते, ठीक आहे. आता एक 2 किलोमीटरचा असा रस्ता आहे म्हणजे ह्या दोन्ही तर्फे म्हणते आपल्याला 2 किलोमीटर अंतरावर 10-10 मीटरची अंतराची झाडे लावायची आहे म्हणते. तर एकूण किती झाडे लावली म्हणते त्याच्यावर ते विचारलं. तर बघा कसं सॉल्व करायचं आता हे. आता 2-2 किलोमीटरचं अंतर आहे ना. पहिलं आपण स्वतःचं एक झाडं लावू इथं, ठीक आहे. रस्त्याच्या स्टार्टिंगला एक झाड लावू, ठीक आहे. आता बघा आपण आता क्वेश्चन सॉल्व करायच्या पहिलं आपण लक्षात ठेवू का आता आपण 100 किलोमीटरचं आपल्याला करायचं आहे. 10-10 मीटरचे झाडं लावायचे 100-100 मीटरवर. किती झाडं लागते एकूण तर ते पाहायचं. पहिले एक स्टार्टिंगला झाड लावतो, मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे आपण ना एकूण किती झाडं लावली असेल 10 मीटर 100 मीटरमध्ये पहा. 1 10 20 30 40 50 60 70 80 90 100 म्हणजे आपण एकूण झाडं किती लावलेलं आहे इथं बघायचं. आता किती झाडे लावलेली आहे तर किती झाडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे आपण एकूण किती झाडे लावली इथं 11. म्हणजे 100 मीटरच्या रस्त्यावर आपण 10-10 मीटरवर अंतरावर झाडे लावतो म्हणजे एकूण किती लागणार 11 झाडे लागणार. म्हणजे एक प्लस म्हणजे स्टार्टिंगचं जे लागणार आहे ते काय होणार प्लस होणार. बघा आता आता इथं तसं समजून घ्यायचं. आता आपला काय म्हणते 2 किलोमीटरचा रस्ता आहे म्हणते. किती किलोमीटरचा आहे 2 किलोमीटर म्हणजे किती असते 2000 मीटरचा रस्ता. 10-10 मीटरचं आपल्याला झाडे लावायचे. एक स्टार्टिंगला आपण झाड लावू, ठीक आहे. एक स्टार्टिंगला झाड लावू तर हे काय स्टार्टिंगचं झाड एक प्लस करून घ्यायचं त्याच्यातनं, ठीक आहे. आता 2000 भागेला काय आहे ते 100 करायचे आणि प्लस एक स्टार्टिंगचं झाड करायचं म्हणजे ते आपल्याला त्याच्यातनं येणार. आणि गुन्ह्याला काय आपल्याला दोन रस्त्यावर लावायचे आहे ना. तर एक रस्ता झाला आणि 2 रस्त्याला गुन्ह्याला 2 करायचं. तर बघा आता किती उत्तर 0 कॅन्सल. 200 + 1 किती झालं 201 गुन्ह्याला 2 केलं तर किती आलं उत्तर आपलं 402. किती आलेलं आहे 402. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2 अंकी संख्येतील फरक 7 असून त्याचा गुणाकार 260 आहे तर त्या संख्या कोणत्या म्हणते. पहा आता 2 अंकी संख्या आहे. फरक म्हटलं तर किती आहे फरक आहे 7 आहे म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये फरक आहे 7 आणि त्यांचा गुणाकार केला तर गुणाकार किती आहे त्यांचा गुणाकार आहे त्यांचा 260 आहे. तर लक्षात ठेवा ऑप्शनमध्ये काय करायचं आता 260 गुणाकार येऊन आला ना. 260 मध्ये काय दिसून आलं आपल्याला 13 दिसून आले. काय दिसून आलं 13. तर 13 भाग देणारी संख्या पाहिजे ऑप्शनमध्ये कोणती आहे तर ते आपलं उत्तर राहणार. बघा आता 13 भाग देणारी संख्या कोणती आहे 7 व 14 आहे काय 7-14 दिसून आलं आहे काय नाही. तर पहिलं ऑप्शन आपलं झालं कॅन्सल. त्याच्यानंतर 12-19 दिसून आलं 12-19 आहे काय नाही आहे ते बी झालं कॅन्सल. आता 13 दिसून आलं 13 आणि 20 दिसून आले, ठीक आहे. म्हणजे आपलं हे ऑप्शन असणार. दुसऱ्या आता कोणत्याच ऑप्शनमध्ये 13 हा दिसून आला का आपल्याला नाही. तर फक्त तिसऱ्या ऑप्शनमध्ये 13 आहे तर म्हणजे आपलं उत्तर काय तिथं 13 आणि 20 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका संख्येला म्हणते 5ने गुणले असता उत्तर म्हणते 15 येते तर त्या संख्यांची बेरीज किती. बघा आता एका संख्येला आपण एक संख्या आहे मानू x, ठीक आहे. इले 5 गुणू तर काय येऊन आलं आपलं उत्तर 50 येऊन आलं म्हणते, ठीक आहे. तर ह्या दोन संख्याची आपल्याला बेरीज विचारली. तर बघा एकची व्हॅल्यू किती येणार पहिले काढून घ्यायची. आता इकडे गेल्यावर काय होणार भाग जाणार याचा, ठीक आहे. 5ने इकडे भाग दिला किती आला 10. तर x बरोबर किती आला आपल्या इथं 10 आलेला आहे, ठीक आहे. 10 आलेला आहे. आपल्याला विचारलं एक्सची व्हॅल्यू आणि हे ते पहिली आपली संख्या होती त्यानं गुणून राहिलो आपण ना त्याची व्हॅल्यू विचारली आपल्याला. एकची व्हॅल्यू किती येते 10. 10 + 5 केल्यावर किती येऊन आलं आपलं उत्तर 15 येऊन आलं. तर त्या दोन संख्येची बेरीज किती आहे मग 15 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 57 63 300 काय आहे 57 63 542 आहे, ठीक आहे. याच्यात विचारलं या संख्येमध्ये 4 अंकाची स्थानिक किंमत विचारली. या संख्येत विचारलं आपल्याला 4 अंकाची स्थानिक किंमत. बघा 4 कुठं आहे इथं आहे 4 लिहिलं. 4 समोर किती संख्या आहे एक संख्या आहे तर त्याच्यासमोर 1 0 लिहून गेला म्हणजे 4 अंकाची स्थानिक किंमत किती आल्या
40 आलं, पण ऑप्शनमध्ये आपल्याला तसं दिलेलं आहे का नाही. तर मग काय दिलेलं आहे, 4 गुणेला काय 10 आहे, तर 10ची पॉवर 1 हे आपलं उत्तर आहे तिथं. बघा 32 नंतर क्रमाने येणारी 32 नंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या कोणती. बघा 32 नंतर विचारणारी ना, तर कोणती विचारणारी 12वी, कोणती विचारणारी समसंख्या. तर बघा अशा ह्याच्यात पहिलं काय लक्षात ठेवायचं, पहिलं बघायचं 32 हे सम आहे की विषम आहे. 32 सम आहे ना, तर मग आपल्याला प्लस मायनस करायला लागेल का, याच्यात नाही करायला लागेल. तर मग काय करायचं, डायरेक्ट आता 32 आपल्या जवळ आली समसंख्या आली, तर मग काय करायचं, याच्यातनी प्लस करायचे. ते 12वी विचारले ना, तर 12वीला काय करायचं, 2 न गुणाचं, किती आलं 12 दुने 24 आला. याच्यातनी 32मध्ये आता 24 प्लस करून घ्यायचं, किती आलं उत्तर मग आपलं 56 आलं. तर 32 नंतर 12वी समसंख्या कोणती आहे, 56 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलं, खालीलपैकी 105 या संख्येचे मूळ विभाजक कोणते आहे म्हणते. कायचे विचारलं, 105 याचे. तर मूळ विभाजक काढायचे आहे, म्हणजे आपल्याला तर कसे काढायचे, आता याला भाग द्यायचं, ज्या ज्या संख्येने भाग जाते दिन द्यायचं. बघा 5 न जाते, 5 दुने 10, 5 1 5, ठीक आहे 5 लिहिलं. आता इथं आता काय जाते, 3 न जाते, 3 7 21, 3 लिहिलं, आणि 7 उरलेलं 7 लिहिलं. तर म्हणजे आपले मूळ विभाजक किती आहे तिथं, 5 गुणेला 3 गुणेला 7, म्हणजे सरळ लिहिलं तर आपण 5 गुणेला 3 गुणेला 7 हे आता त्याचे मूळ विभाजक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन संख्यांचा गुणाकार म्हणते 7168 आहे, त्याचा मसावी 16 असल्यास लसावी किती. तर काय राहते, अशा वेळेस काय राहते, पहिली संख्या गुन्हेला काय राहते, दुसरी संख्या भागायला काय राहते, मसावी गुन्हेला लसावी राहते. तर ठेवून द्यायचा. आता दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 7168 आहे. त्याच्यामध्ये मसावी किती दिलेला आहे, आपल्याला 16 दिलेला आहे. तर विचारला काय आपल्याला लसावी, तर लसावी काढायचा आपल्याला. तर बस गुणाकार करून घ्यायचा आता द्यायचा. 8 1 8, 8 2 16, ठीक आहे, 8 8 64, ठीक आहे, उरले किती 5 उरला, किती उरले 5, 8 7 56, उरले 8 1 8, सॉरी गुणाकार चुकला आपला जरासा, 8 8 64, 8 8 64 उरले किती, तर 7 उरले, ठीक आहे, 8 9 72, उरले किती 8 6 48, भागायला किती डबल 2 आहे, तर 2 ना आणखी भागायला देऊन द्यायचं. बघा 2 चोक 8, 2 चोक 8, 2 8 16, तर उत्तर किती आलं आपल्या तिथं 448 आलेलं आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हणते. तर काय दिलेला आहे, त्या 203, 405, 607, 106 आणि 306. आपल्याला विचारलं याच्यातनी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर याच्यातनी काय लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त डिफरन्स, ज्या दोन विभाजकामध्ये म्हणजे खालचे अंश आणि छेदामध्ये जेवढा जास्त डिफरन्स ते सर्वात लहान संख्या, आणि जेवढं कमी डिफरन्स ते सर्वात मोठी संख्या येणार आहे. ठीक आहे, आपल्याला काढायचं आहे आता सर्वात लहान संख्या. बघा आता 2 आणि 3मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1चा डिफरन्स आहे. 4 आणि 5मध्ये 1चा डिफरन्स आहे. 6 आणि 7मध्ये 1चा डिफरन्स आहे. 6 आणि 7मध्ये 1 आणि 6मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 5चा डिफरन्स आहे. आणि 3 आणि 6मध्ये 3चा डिफरन्स आहे. सर्वात जास्त डिफरन्स कायच्यात दिसून आला आपल्याला, 106मध्ये. सर्वात लहान संख्या कोणती आली मग, 106. ज्याच्यात सर्वात जास्त डिफरन्स ते सर्वात लहान संख्या, ज्याच्यात सर्वात कमी डिफरन्स ते सर्वात मोठी संख्या. विचारलं का आता सर्वात लहान संख्या, तर काय आहे 106. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 252.5 0.025 याचे काढायचे आपल्याला. बघा आता याच्यात काय आहे, आता वरती किती पॉईंट नंतर घर आहे, पॉईंट नंतर एक घर आहे, तर खाली काय लावायचं, 1 0 लावून द्यायचं. ठीक आहे, आता खाली तर किती पॉईंट नंतर घर आहे, किती घर आहे, पॉईंट नंतर 1 2 घर आहे, तर वरतं काय लावायचे, 2 0 लावून द्यायचे. ठीक आहे, आता 0 ना 0 कॅन्सल, 5 1 5, 5 5 25, 5 5 25, 505 गुणिले 10 केलं तर किती आलं उत्तर मग आपल्या इथं 50 50, 5050. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 40 2 ची पॉवर 0 3
बरोबर किती आहे आपल्याला हे विचारलं. बघा कसं सॉल्व करायचं. आता 40 लिहून घ्या. 40 लिहिली, ठीक आहे. आता 2ची पॉवर 0 किती येते, 1 येते. 2 म्हणजे आपले कोणत्याही संख्येची आपण 2ची पॉवर 0 केली, कोणत्याही संख्येची पॉवर 0 केली तर काय येणार आहे उत्तर, तिथं एकच येणार आहे. एकचा काय करायचा आपल्याला क्यूब, 40, एकचा क्यूब किती येते, एकच येते. 40मधून 1 गेला तर किती उरले, 39 उरले. तर आन्सर किती आला आपल्या इथं, 39 आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणते. आता पहा बघा, आता काय दिलेलं आहे आपल्याला, 225 दिलेला आहे, 169 दिलेला आहे, 315 दिलेला आहे, त्याच्यानंतर 324 दिलेला आहे. त्याच्यातनी कोणती संख्या वर्ग संख्याने दिसून येईल बघा. 225 15चा वर्ग आहे, 169 13चा वर्ग आहे, 324 18चा वर्ग आहे. पण 315 वर्ग दिसून आला का आपल्याला, तर नाही. तर उत्तर काय आपलं तिथं, 315. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका वर्गातील म्हणते 75 विद्यार्थ्यांची सरासरी वय 7 वर्ष आहे म्हणते. ठीक आहे. 75 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती आहे, 7 वर्ष आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात, त्यामध्ये एका शिक्षकाचे वय मिळवल्यास, म्हणजे 75 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आला तर किती झाले, आता एकूण 76 झाले. तर त्याचे मिळवल्यास त्याचे सरासरी वय किती झाले म्हणते, 7.5 झाले म्हणते. तर विचारला काय आपल्याला, तर शिक्षकांचे वय काढा. बघा कसं का सॉल्व करायचं आहे. काय करायचं, हा दोघांचा डिफरन्स घ्यायचा. 75 आणि 76मध्ये कितीचा डिफरन्स आला, 1चा डिफरन्स आला. ठीक आहे. आणि सरासरीमध्ये डिफरन्स घ्यायचा, किती आला, 0.5चा आला. नंतर जेवढे आपले स्टार्टिंगले विद्यार्थी आला त्यांना काय करायचं, सरासरीला गुणून घ्यायचं. जेवढा डिफरन्स येते तेवढा सरासरी पहिले विद्यार्थ्यांना गुणाचं, किती येते, 0.5. आणि जेवढा आपला विद्यार्थी आणि पहिले विद्यार्थी आणि नंतरचे जेवढे आपले हे येणार आहे तर त्याच्यात काय करायचं, त्याच्यातला डिफरन्स येते ते भागायला करून द्यायचं. ठीक आहे. बघा आता इथं पॉईंट आहे, एक घरानंतर पॉईंट आहे ना, पॉईंट नंतर एक घर आहे तर खाली काय लावायचं, 1 0 लावायचं. ठीक आहे. 5 5 5 2 10 बे 1 बे 3 6 बे 7 14 बे 5 10 किती आले इथं, 137.5 आलं ना. जेवढं आपलं म्हणजे हे शेवटला सरासरी वर्ष येते त्याच्यातनी काय करायचं, हे ॲड करून घ्यायचं. म्हणजे काय येतं, 7.5 प्लस काय करायचं, 37.5 केल्यावर किती, 0 किती आलं इथं, 715. उत्तर किती आलं मग आपल्या तिथं, 45. शिक्षकाचं वय किती आहे मग, 45 वर्ष आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 5 निकालांची सरासरी 46 गुण आहे म्हणते. 5 निकालांची सरासरी किती आहे, 46 गुण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं आपल्याला, आणि पहिल्या आणि 4 निकालांची सरासरी 45 गुण आहे. पहिल्या 4 निकालांची सरासरी किती आहे म्हणते, पहिल्या 4 निकालांची सरासरी आहे म्हणते 45 आहे म्हणते. ठीक आहे. तर 5व्या विषयात किती गुण मिळाले आपल्याला, 5व्या विषयात गुण पाहायचे आहे. बघा आता सर्वांची आपण सरासरी काय म्हणू, कॉमन मानू. ठीक आहे. आता इथं सरासरी आपण सर्वांची काय मानली, 45 आहे बा. ठीक आहे. सरासरी काय मानली सर्वांची, 45 आहे. ठीक आहे. हां, तर आता बघा आता 45पेक्षा किती जास्त दिसून आलं, 46 आहे ना, 45पेक्षा किती दिसून आलं, +1 दिसून आले. काय दिसून आलं, +1. किती जणांची आहे +1, 5. 5 गुन्ह्याला काय करायचं मग 1, किती आलं जास्तचे एक्स्ट्राची, 5 आले. ते काय 45मध्ये ++ करून घ्यायचं. किती आलं मग उत्तर आपलं, 50. शेवटल्या 5व्या विषयात किती गुण मिळाले मग त्याला, 50 गुण मिळालेले आहे. ठीक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2 संख्यांचे गुणोत्तर म्हणते 7-9 आहे. 2 संख्या आहे त्याचे गुणोत्तर किती आहे म्हणते, 7-9 आहे म्हणते. लहान संख्येची तिप्पट. आता जी लहान संख्या आहे, किती आहे लहान संख्या, 7x आहे. ठीक आहे. आता 9x आहे, 7x अशा संख्या म्हणते. लहान संख्यांची तिप्पट केली. ठीक आहे. लहान संख्यांची केली म्हणते तिप्पट. हे मोठ्या संख्येच्या दुपटीपेक्षा 6ने जास्त आहे म्हणते. मोठी संख्या किती आहे, 9. 9x दुप्पट पेक्षा 6ने जास्त आहे म्हणते. तर मग काय झालं, हे 9x + 2 म्हणजे हे बरोबर आले असणार आता ही संख्या. ठीक आहे. आता विचारलं का आपल्याला, तर त्या 2 संख्यांची बेरीज किती. इथं 2 संख्येची बेरीज किती आहे, 7 आणि 9 किती दिसून आली, इथं 16x दिसून आली. किती दिसून आली, 16x दिसून आली. आपल्याला विचारलं तर बघा आता 7 त्रिक 21x, पहिले x ची व्हॅल्यू काढून घ्यायची. 9 दुणे 18x + 6. तर ठीक आहे. 21मधून 18 गेले तर किती उरून आले इथं,
3x उरून आले बरोबर किती आहे 6च्या. तर एकची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ 2 आलेली आहे. एकची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. 3 1 3 3 2 6 किती आले 2. तर इथं 2ची व्हॅल्यू ठेवून द्यायची इथं 16 गुणिला 2 तर किती आलं उत्तर मग 32 आलेलं आहे. त्या दोघां जणांची बेरीज किती आहे मग 32 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 12 गायी मिळून 5 दिवसात 12 गायी आहे 5 दिवसात म्हणते किती काम 772 किलोग्राम चारा खात असतील म्हणते. तर 15 गायी 6 दिवसात किती चारा खातील. बघा आता जेवढं आपण काम करून आलो जेवढं म्हणजे काम झालेलं आहे आपलं म्हणजे जेवढं चारा खातो किंवा एखादं घर बांधतो किती दिवसात ते जेवढे आपले हे येते ना तर ते काय घ्यायचं नेहमी खाली घेऊन घ्यायचं. ठीक. आता किती चारा खाल्ला गायनं तर 672 kg खाल्लेला आहे. किती खाल्लेला 672 kg. तर आपल्याला 15 गाई आणि 6 दिवसात किती चारा खातील ते काढायचं आहे. तर मग भाग देऊन जातो. बघा आता तिरपा गुणाकार करून घ्यायचा 672 गुणिला 15 गुणिला 6 भागायला काय 12 गुणिला 5. ठीक आहे. 6 1 6 6 2 12 5 1 5 5 3 15 2 1 2 2 3 6 2 3 6 2 8 16 2 6 12 गुणिला काय 3 आहे. आता 3 6 18 आजचा 1 3 3 8 24 बरोबर आला का काहीतरी चुकलं आपलं नाही. 6 1 6 5 3 15 आता इथं भागाकारामध्ये चुकलं 2 3 6 हां इथं चुकलेलं आहे. ठीक आहे. बघा 2 3 6 2 3 6 2 6 किती झाले 12. आता बरोबर आहे. आता गुणाकार करा 3 6 18शी 8 हातचा आला 1 3 3 9 1 10 हातचा आला डबल 1 आला 3 3 9 1 10 म्हणजे किती चारा खातील मग ते 15 गाई 6 दिवसात 1008 kg 1008 kg चारा खातील. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल. हा क्वेश्चन आपल्याला विचारला. बघा आता किती मीटर लांबीची ट्रेन आहे 110 मीटर लांबीची ट्रेन आहे. ठीक आहे. नंतर बोगदा किती लांबीचा प्लॅटफॉर्म किती लांबीचा 165 लांबीचा. ठीक आहे. आता काय आपण एखादी ट्रेन स्पीडनं चालत असेल तर काय करते आता एखाद ट्रेनची स्पीड असेल 132 किलोमीटर वेगाने धावत आहे तर ट्रेनना किती वेळ लागेल म्हणते ओलांडून जाण्यास. ट्रेन जेव्हा ओलांडून जाईल तर काय जाते ते स्वतःची लांबी ओलांडते आणि प्लस प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडते. एका झालं रेल्वेची लांबी हे झाली प्लॅटफॉर्मची लांबी. किती झाली एकूण लांबी किती ओलांडून राहिली ते एकूण 275 होऊन राहिले. किती ओलांडून राहिले 275 मीटर. ठीक आहे. 275 मीटर ओलांडून राहिले आणि त्याची स्पीड किती आहे 132 स्पीड आहे किलोमीटरमध्ये आहे. ठीक आहे. ते किलोमीटर आहे. काय करायचं मीटर प्रति सेकंडमध्ये करा. मीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करतो आपण 5/18 गुणत असतो. ठीक आहे. आता हे 18 इकडे जाऊन काय होते वरचं चालले जाते इथून कॅन्सल. आता भाग द्यायचा 11 दूनी 22 11 5 55 11 1 11 11 दूनी 22 5 1 5 5 5 25. ठीक आहे. साइन 3 18 साइन 2 12 5 3 झाले 15 15 भागेला 2 केले तर किती आले 7.5 सेकंद आले. उत्तर किती आहे आपल्या तिथं 7.5 सेकंद. किती वेळ लागेल मग 7.5 सेकंद लागेल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे सुरुवातीला म्हणते विजयचा चेहरा पश्चिमेला होता. ठीक आहे. सुरुवातीला चेहरा कुठं होता म्हणते विजयचा पश्चिमेला होता म्हणजे कुठं होता इकडं पश्चिम दिशा. नंतर बघा तो डावीकडे म्हणते डावी म्हणजे समजा तर मायनस. ठीक आहे. डावीकडे म्हणते 135 डिग्री वळला. ठीक आहे. डावीकडे 135 डिग्री वळला. त्यानंतर 90 डिग्री म्हणते उजवीकडे म्हणजे उजवीकडे काय लक्षात ठेवायचं प्लस. ठीक आहे. त्यानंतर तेथून म्हणते पुन्हा डावीकडे म्हणजे मायनस किती 135 वळला म्हणते. तर विजयचा आता चेहरा कुठं आहे म्हणते
विजेचा आता चेहरा कोणत्या दिशेला आहे म्हणते. ठीक आहे, बघा आता हे प्लस आणि मायनसमधून मायनस करून घ्यायचं. बघा प्लसचे 90, मायनसचे 135 दिला तर किती होऊन राहिले, मायनसचे 145 होऊन राहिले. ठीक आहे, मायनसचे 135 आणि मायनसचे 45 किती झाले, ते मायनसचे 180 डिग्री झाले. किती झाले, मायनसचे 180 डिग्री. हे बी कुठं आहे, मायनस आहे म्हणजे कुठं आहे, डावीकडे आहे. ठीक आहे, डावीकडे आहे तर लक्षात ठेवायचं. मग आपल्याला कुठे जायचं आहे, डावीकडे जायचं आहे. डावीकडे ओढला आणि तो 180 डिग्री ओढला. डावीकडे 180 डिग्री ओढला म्हणजे कुठं झाला, तो इथं आला. तर त्याचा आता तोंड कोणत्या दिशेला असन, पूर्व दिशेला असन. कुठं असन, पूर्वेला असन. तर उत्तर काय मग आपल्या तिथं पूर्व. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मुलीच्या रांगेत म्हणते सलमा उजवीकडून 7वी आहे म्हणते. ठीक आहे, सलमा आहे, सलमा काय म्हणते, उजवीकडून 7वी. ठीक आहे, सलमा आहे उजवीकडून 7वी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते, निलोफर डावीकडून 13वी आहे. डावीकडून कोण आहे म्हणते, निलोफर. निलोफर, निलोफर डावीकडून कितीवी आहे म्हणते, 13वी आहे म्हणते. ठीक आहे, तर म्हणते त्यांनी आसपासात जागा बदलल्यावर निलोफर डावीकडून 17वी झाली, तर सलमा उजवीकडून कितवी आहे. बघा आता आसपासात आता आपण असं लिहिलं. ठीक आहे, आता हे सलमा आहे, सलमा म्हणते उजवीकडून 7वी आहे, निलोफर हे डावीकडून 13वी आहे म्हणते. त्यांनी आसपासमध्ये म्हणजे आपापसातमध्ये जागा चेंज केल्या म्हणते. हां, तर ते निलोफर म्हणते डावीकडून. आता आपापसातमध्ये जागा चेंज केला आहे ना त्यांना, तर आपण जागा चेंज करायच्या ह्याच्यात नाही करायचं, अशाच राहू द्यायच्या. आता म्हटलं काय आपल्याला, निलोफर हे डावीकडून कितीवी झाले म्हणते, निलोफर हे डावीकडून कितवी झालेली आहे, 17वी झालेली आहे. ठीक आहे, इथं लिहायचं 17वी. ठीक आहे, आता आपल्याला विचारलं काय, तर सलमा उजवीकडून कितवी, तर सलमा उजवीकडून कितवी झालेली आहे हे विचारलं आपल्याला. ठीक आहे, आता कसं सॉल्व करायचं, आता पहा 13मध्ये 17 व्हासाठी किती प्लस झालेलं आहे, इथं 4 झालेलं आहे. किती झालेलं आहे, 4. तर मग उजवीकडूनही मग 7मध्ये किती प्लस होणार, 4. 7 आणि 4 किती झाले, 11. किती आलं मग, उजवीकडून सलमा कितवी आली, 11वी आली. कितवी आलेली आहे, 11वी आली. ठीक आहे, जर आपल्याला विचारलं असतं तर एकूण रांगेत किती जण आहेत, तर किती असते मग, ह्या दोघांची काय केले असते आपण, तिरपा करत काय केलं असते, प्लस केली असते. 17 आणि 7 किती झाले असते, 24. 24मधून 1 मायनस केलं असतं तर आपलं एक उत्तर काय आलं असतं, रांगेतले व्यक्ती म्हणजे एकूण रांगेत किती व्यक्ती असते त्याच्यात 13 असते. किती असते, 23 असते. आपल्याला विचारलं काय पण इथं, सलमा उजवीकडून कितवी, कितवी आहे, 11वी. लक्षात ठेवून घ्या. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2011 सालच्या शेवटचा दिवस गुरुवार आहे म्हणते. ठीक आहे, 2011 सालचा शेवटला दिवस म्हणजे काय असतं, 31 डिसेंबर. ठीक आहे, 31 डिसेंबर 2011. ठीक आहे, कोणता आहे म्हणते, गुरुवार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारलं काय, तर त्याच वर्षाचा कामगार दिन कधी येत असते, 1 मेला असते. कधी असते, 1 मे 2011चा कोणता वार राहील हे आपल्याला विचारलं. तर बघा लक्षात ठेवा, 2011 आहे, 2011 याच्याशी काही आपल्याला लेनदेन नाही, कारण की कॉमन वर्ष आहे ना, याला काही घ्यायचं नाही. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं याच्यातनी, महिन्याचे कोड लक्षात ठेवायचे. काय करायचे, महिन्याचे कोड आणि दिवसाचे कोड लक्षात ठेवायचे. बघा आता महिन्याचे कोड काय आहे, 144 025 036 146. हा काय आला आपला महिन्याचा कोड आहे. आणि आपल्याला दिवसाचा कोड विचारला तर काय दिवसाचा कोड आहे लक्षात ठेवायचा, 1 पासून रविवार. ठीक आहे, रविवारपासून लक्षात ठेवा, रविवार, सोमवारी की 2, सोमवारचा 2, मंगळवारचा काय आहे ते 3, बुधवारचा काय आहे ते 4, गुरुवारचा काय आहे ते 5, शुक्रवारचा काय आहे ते 6 आणि शनिवारचा आहे ते 0. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, हा महिन्याचा कोड आणि हा करायचा दिवसाचा कोड, एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे आपलं उत्तर लवकर येते. बघा 31 आणि 31 प्लस डिसेंबर महिन्याचा कोड किती आहे, 6 आहे, तर 6 प्लस केले. आता याला 7नं भाग द्यायचा. ठीक आहे, 7नं भाग दिल्यावर किती होणार आहे, 7 1 किती झाले, 37 झाले. ठीक आहे, 37ले 7नं भाग दिलं, 7 5 35, उरले किती एक्स्ट्राचे 2 उरले. ठीक आहे, 2 उरले आणि 2वर कोणता वार आहे, इथं सोमवार आहे. ठीक आहे, सोमवार आहे, परंतु आपल्याला किती सांगते तिथं गुरुवार आहे म्हणते. सोमवार न सांगता काय म्हणते, गुरुवार आहे म्हणते. किती प्लस केले मग सोमवारमध्ये गुरुवारासाठी, सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे याच्यातनी आपण किती प्लस केलेलं आहे,
तीन प्लस केले आहेत. हे तसंच काय करायचं, सोमवारच्या व्हॅल्यूमध्ये 3च प्लस करायचे. बघा 1 मे आहे, मे महिन्याचा कोणता कोड येते, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, किती येते 2 येते. किती झाले 3 आहे. 3वर आपण काय लिहितो याच्यातनी, सोमवार रविवारची 1, सोमवार मंगळवार, किती येते 3 येते मंगळवार. आणि आता याच्यातनी आपण किती प्लस केले ते 3, तर मंगळवारमध्ये काय करायचे 3 प्लस करून किती येते उत्तर. मग मंगळवारनंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, तर उत्तर काय येते मग आपलं तिथं शुक्रवार. हे आपलं तिथं ॲन्सर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भिंतीवर म्हणते घड्याळात म्हणते 9:36 झाल्यास आरशातील प्रतिमा वेळ सांगा म्हणते. किती झाले म्हणते घड्याळीत, 9:36 झाले. तर आरशातील प्रतिमा विचारली. तर बघा आता 9:36 आहे, तर आरशातील प्रतिमा कायच्यातून मायनस करायचं, 11:60मधून मायनस करायचं. ठीक आहे. आता 9मधून 36मधून मायनस केल्यावर 11:60मधून किती येते, 24 येते. इथे किती येते, 2 येते. म्हणजे आरशातील प्रतिमा काय दिसणार आपल्याला तिथं, 2:24. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, विजय 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल. आपल्याला विचारला क्वेश्चन. तर काय किती किलोमीटर चालला, 400 मीटर अंतर आहे. किती अंतर आहे, 400 मीटर. 400 मीटर अंतर कापायला किती म्हणते, 20 किलोमीटरनं चालला म्हणते. हे काय आहे, किलोमीटर आहे आणि हे काय आहे, मीटरमध्ये आहे. तर काय करायचं, किलोमीटरले पहिले मीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करतो आपण, 518 गुणत असतो. हे 18 काय करते, वरतं गुणाकारमध्ये चालले जाते, इथून खाली कॅन्सल होऊन जाते. आता त्याचा भाग 20 एक 20, 20 2 40, किती आले इथं 5 एक 5, 5 चोक 20, 18 चोक किती झाले 72. किती सेकंद लागणार मग त्याला, 400 मीटर झाले 20 किलोमीटरनं, 72 सेकंद लागणार. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, जसाजसे 10% दराने 500 रुपये मुदलीची दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागेल म्हणते. काय होऊन राहिले म्हणते, दाम दुप्पट होते. म्हणजे पहिले किती होते, 1 होती, 1 वरून होऊन किती राहिले म्हणते, 2 होऊन राहिले म्हणते. ठीक आहे, 1 वरून 2 होऊन राहिले तर किती वर्ष लागेल म्हणते. बघा आता तर काय, 1 वरून किती, 1 वर किती वाढले, 2 झाले ना, 1 वरून 2 झाले, किती वाढले आपले, 1 वाढले. हां 1 वाढले तर किती वर्षात वाढले आहे ते, 10 दराने वाढले. किती दराने, 10 दराने. तर 100 वर किती वर्ष, म्हणजे किती वर्ष लागेल, बस 100 गुणून टाकायचं त्याला. हे 0 आणि 0 कॅन्सल होईल, तर किती आले तिथं, 10 वर्ष फक्त. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 80 लिटर दुधामध्ये 15% पाणी आहे म्हणते. ठीक आहे, 80 लिटर दूध आहे, त्याच्यामध्ये 15% किती आहे म्हणते, पाणी आहे म्हणते. काय आहे, पाणी आहे. 15% पाणी आहे म्हणजे किती झालं, 15 8, याला काय करायचं, 100% आहे तर 100ला गुणून टाकायचं. ठीक, 0 0 कॅन्सल, 5 त्रिक 15, 5 2 10, 2 1 2, 2 चौक 8, 4 त्रिक 12, म्हणजे किती पाणी आहे त्याच्यातनी, 12 लिटर पाणी आहे. ठीक, किती पाणी आहे, 12 लिटर. दुसऱ्याच्यात म्हणते 120 लिटर आहे म्हणते. ठीक आहे, 120 लिटरमध्ये 5% पाणी आहे. किती आहे, 5%. टक्के आहे तर खाली घ्यायचे 100 देऊन द्यायचं बघ, 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 2 10, 2 1 2, 2 6 12. दुसऱ्याच्यात किती आहे, 6 लिटर पाणी आहे. ठीक आहे. आता विचारला का आपल्याला, दोन्ही एकत्र केल्यास मिश्रणात पाण्याचे प्रमाण किती. तर बघा आता पहिले किती होतं, 80 लिटर आणि 120 लिटर. किती झालं आपल्याजवळ, इथून एकूण मिश्रण किती झालं, 200 लिटर झाले. किती झालं, 200 लिटर. म्हणजे 80 लिटर प्लस 120 लिटर मिळून किती झालं, 200 लिटर. आपल्याजवळ एकूण लिटर किती पाणी होऊन राहिलं, 18 लिटर. किती होऊन राहिलं, 18 लिटर. 200वर किती लिटर आहे, 18 लिटर. तर 100वर किती पर्सेंट होणार, तर पहा 0 0 कॅन्सल झाले, 2 0 बेकबे 2 9 18, म्हणजे 9% पाहिजे होतं. किती पाणी आहे एकूण मिश्रणात आपले, किती लिटर पाणी आहे, 9%. ऑप्शनमध्ये आहे का, नाही. तर मग उत्तर पहा, यापैकी 9. उत्तर काय आपल्या त्याच्यात नाही, यापैकी नाही.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 17 भागिले किती आहे 35. 17 भागिले 35 गुन्हेला किती आहे 60% आहे. किती आहे 60%. आता टक्के आहे ना, तर टक्के आहे म्हणून काय घ्यायचं खाली भागिले 100 घ्यायचं. इथून टक्के कॅन्सल करायचं. बघा 7 एक 6 7 5 35. ठीक आहे. आता इकडे भाग द्यायचं 5 एक 5 5 त्रिक 15.5 चौक 20. ठीक आहे. 3.4 आला. आता हे पॉईंट आहे ना, ते पॉईंट आहे तर इथं खाली एक घरानंतर पॉईंट नंतर एक घर आहे ना, खाली काय लावायचं एक शून्य लावून द्यायचं. ठीक आहे. आता किती आलं तिथं 34 किती आलं 1000 आलं. त्याला आपण कसं कन्वर्ट करायचं, मग किती शून्य आहे खाली 1 2 3 आहे. तर 34च्या पहिले 3 शून्यानंतर 34 नंतर 3 घरानंतर शून्य लिहून द्यायचं 1 2 3 पॉईंट. तर उत्तर काय आलं आपले तिथं 0.34. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे शंकर सेठांनी आपल्या जवळील एकूण रकमेच्या 203 भाग आपल्या मुलाला दिला म्हणते. ठीक आहे. मुलाला किती दिलेला आहे 203 भाग दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणते 1/4 भाग अनाथ आश्रमला. 1/4 भाग कोणाला दिला म्हणते अनाथ आश्रमच्या लेकरांना दिला. ठीक आहे. उरलेली 50,000 रुपये बँकेत ठेवले. उरले किती म्हणते त्याच्याजवळ 50,000 रुपये. तर बघा अशा वेळेस काय करायचं, आता आपल्याला उरलेली रक्कम आहे. ठीक आहे. तर ते बँकेत जमा केले म्हणते 50,000. तर आपल्याजवळ एकूण रक्कम किती होती ती काढायचा. तर बघा आता इथे खालच्या संख्या काढायची. खालच्या संख्येचा काय काढायचा लसावी काढायचा. ठीक आहे. 4 त्रिक 12. आता 12ले हर एक संख्येनं गुणाचं. ठीक आहे. 3 एक 3. ठीक आहे. 3 एक 3 3 चौक 12 किती आले तर 4 2 8 आलं. 4 एक 4 4 त्रिक 12. अनाथ आश्रमला किती दिले 3. आणि एकूण किती होते त्याच्याजवळ 12 होते. एकूण 12 होती. 8 आणि 3 11 झाले. राहिली किती उरली किती 1. आणि 1% म्हणजे किती सांगितले त्याने 1% म्हणजे 50,000 रुपये. 1% म्हणजे सांगितले 50,000 रुपये. विचारला काय आपल्याला एकूण रक्कम किती आहे मग आपल्याजवळ 12. तर 12ने इथं गुणून टाकायचं. 12 म्हणजे किती झाले 60. म्हणजे उत्तर आलं आपल्या तिथं 6 लाख. एकूण रक्कम किती होती त्याच्याजवळ 6 लाख रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका वस्तूच्या छापील किमतीवर म्हणते 10% सूट देऊनही, म्हणजे एक वस्तूची छापील किंमत इथे म्हणते एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट दिली म्हणते. ठीक आहे. देऊनही म्हणते त्याला म्हणते 20% नफा मिळतो म्हणते. 100वर किती मिळाला नफा 20%. ठीक आहे. तर वस्तूची खरेदी किंमत 600 रुपये असल्यास छापील किंमत किती विचारलं आपल्याला. बघा 100मधून 10 मायनस केल्यावर किती आले 90 आले. ठीक आहे. हे 120 आलं. हे करायचं आता हे काय झालं आपला खरेदी किंमत होते आणि आपली छापील किंमत होऊन जाते. ठीक आहे. तर बघा त्याचा रेशो काढला तर किती येणार 0 0 कॅन्सल 3 त्रिक 9 3 चौक 12. हे खरेदी किंमत किती दिली आपली तिथं 600 रुपये दिलेली आहे. किती गुणा आहे 200 गुणा आहे. तर मग आपली हे काय राहिलं छापील किंमत किती गुण राहणार 200 गुणाच राहणार. तर किती येते 4 2 8 म्हणजे 800 रुपये आपली इथं छापील किंमत असं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे राजेशच्या खिशात म्हणते 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाच्या समान नोटा आहेत म्हणते. किती रुपये 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयाच्या समान नोटा आहेत. ठीक आहे. त्याच्याजवळ म्हणते 140 रुपये म्हणते. एकूण किती रुपये आहे त्याच्याजवळ 140 रुपये म्हणते. ठीक आहे. तर विचारला का प्रत्येक प्रकारच्या नोटा किती. प्रत्येक प्रकारच्या नोटा काढायच्या. मग काय करायचं सर्वांची बेरीज करून घ्यायची. ठीक आहे. सर्वांची बेरीज केल्यावर किती येते 35 रुपये येऊन आले. किती येऊन आले 35 रुपये. परंतु त्याने किती सांगितलेलं आहे 140 रुपये सांगितले आहे. तर 35 रुपयानं 140ले काय करायचं 35 रुपयानं डिवाईड करून टाकायचं. किती येते मग आपल्याला 35 एक 35 35 चौक किती होते 140. सर्व प्रकारच्या एकाच प्रकारच्या नोटा किती आहे मग त्याच्यातनी 4. उत्तर किती आहे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहे 4 आहे. तर उत्तर आहे तिथं 4. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आज वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट आहे म्हणते. ठीक आहे. इथे लिहायचं आज ह्या वडील आहे हा मुलगा आहे. आज वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट आहे. मुलगा 1 असेल तर वडील किती आहे 2 आहे. ठीक आहे.
त्यानंतर काय म्हटलं, 12 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या तिप्पट होते म्हणते. 12 वर्षापूर्वी म्हणजे काय झालं इथं, 12 मायनस झाले, तर काय म्हणते, वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या तिप्पट होतं म्हणते. मुलगा जर 1 असेल तर वडिलांचे वय कधी होते, 12 वर्षापूर्वी तिप्पट होते म्हणते. ठीक. नंतर विचारलं काय, तर मुलाचे 4 वर्षापूर्वी वय किती, विचारलं काय आपल्याला 4 वर्षापूर्वी मुलाचे वय. ठीक आहे. तर पहिले काय करायचं, आजचं वय काढायचं. मग आजच्या वयमधून काय करायचं, 4 वर्ष मायनस करून घ्यायचे. तर बघा आजचं वय कसं करायचं, लक्षात ठेवायचं. काय करायचं, जो डिफरन्स राहते ना, दोन व्यक्तीमध्ये जो डिफरन्स आहे तो कधी चेंज होणार का, फरक नाही होणार. तर इथे कितीचा डिफरन्स आहे दोघांमध्ये, आजमध्ये 1 आहे, आणि 12 वर्षापूर्वी कितीचा डिफरन्स आला, इथं 2चा आला. हा डिफरन्स सेम दिसून आला का आपल्याला, इथं नाही दिसून आला. तर मग काय करायचं, सेम बनवायचं. इथं किती आहे, 2 आहे, तर इथं 1 आहे, तर इथं काय करायचं, वरतही 2च करायचं. म्हणजे डिफरन्स काय करायचं, सेम करून टाकायचं. इथं 2 गुणलं तर इथे काय करायला लागेल आपल्याला, 2 गुणायला लागेल. किती झालं मग, 2 दुणे 4 आले, 2 1 2 आले. ठीक आहे. इथं 3 आहे, इथं 1 आहे. ठीक आहे. तर बघा आता किती कमी होऊन आले याच्यातून, आज आणि 12 वर्षापूर्वीचं वय आहे ना, इथं आजचं वय, इथं 12 वर्षापूर्वीचं कम आहे. 4तून किती झालं, 3, म्हणजे -1 येऊन आलं. -1ची व्हॅल्यू म्हणजे कमी होऊन आलं ना. तर 1ची व्हॅल्यू किती सांगितली तिथं, 12 वर्ष सांगितली. किती सांगितले, 12. तर आज मुलाचे वय किती येणार मग, जर वडिलांचे वय काढले तर किती, 12 चौक 48. हे ना गुणाचं, जे आजचं आपलं हे किती आलेलं आहे, वयाचा हे किती आला आहे, वयांचा रेशो आला 4:2 आलेला आहे. किती आहे, 4:2 आहे. तर आता गुणाचं, इथं 4:2 आला ना आजचा वयांचा, इथं लिहायचं. तर हे 12 ना, 1ची व्हॅल्यू इथं 12 दिली, तर 12 इकडे गुणाचं, 12 चौक, हे आजचं वय निघून जातं. 12 चौक 48, वडिलांचं वय तर आजचं वय, 12 दुणे 24, हे झालं मुलाचं वय. परंतु आपल्याला विचारलं का 4 वर्षापूर्वी मुलाचं वय, हे काय झालं, आजचं वय. तर काय करायचं, इथून 4 मायनस करायचे. 24मधून 4 मायनस केलं तर किती आलं, 20 वर्ष. ते मुलाचं 4 वर्षापूर्वी वय किती होतं, मग 20 वर्ष होतं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, क्षेत्रफळाचे मापन कसे करतात म्हणते. क्षेत्रफळाचे मापन कशात करते, चौरस मीटरमध्ये करतो. कायच्यात करतो, चौरस मीटर, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चौरस मीटरमध्ये करतो आपण क्षेत्रफळाचे मापन. शेवटला क्वेश्चन काय दिलेला आहे तिथं, 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 किलोग्राम चहाच्या किती पुड्या तयार होतील म्हणते. बघा आता 50 ग्रॅम चहाची एक पुडी, तर किती म्हणाला, 10 किलोग्राम. 10 किलोग्राम म्हणजे किती असते, 10,000 न गुणाचं इथं. ठीक आहे, किलोग्राम आहे ना, तर 1000 न गुणाचं म्हणजे एवढं आलं, ते 10,000 मध्ये किती पुड्या तयार होतील हे आपल्याला विचारलं. मग काय करायचं, 10,000 आहे ना, किती 50 ग्रॅमच्या पुड्या तयार करायचं, 50 ग्रॅमच्या पुड्या तयार करायच्या आहे ना, तर मग 50 काय करायचं, भागाचं. 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 2 10, हे 2 0. किती पुड्या तयार होतील मग तिथं, 200. किती पुड्या तयार होतील, 200. ठीक आहे. इथं आपला क्लास संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवून द्या. धन्यवाद.